लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की काव्याने आता मोठा निर्णय घेतला आहे. काव्या ठरवते की उगच पार्थाला पण अंधारात ठेवून नाही चालणार. माझ्या मनात बाळ आणि प्रेग्नन्सीबद्दल जो काही निर्णय आहे तो आज मी सगळ्यांना सांगून टाकणार. माझा IASचा स्वप्न आणि बाळ मी दोघी एकत्र नाही करू शकत. म्हणूनच काव्या आता डॉक्टरांशी बोलण्याचा सुद्धा ठरवते. याच बाबतीत काव्या नंदिनीशी बोलती की आई म्हणून पास होताना मला IAS म्हणून फेल व्हायच नाहीये. त्यानंतर पायरींवरून काव्याचा तोल जातो, पण मात्र ती स्वतःला आणि बाळाला सावरते. तर गुरुजी काही कामानिमित्त घरी आलेले असतात आणि ते नंदिनीला म्हणतात की तू लवकरच आई होणार आहेस, पण आता दुसरा अध्याय सुरू होईल. काव्या रागात खूप मोठा मूर्खपणा करणार आहे, पण तू मोठी बहीण असून तिला सांभाळून घे. पुढे जाऊन दोघा बाळांचा तुला सांभाळ करायचा आहे.